दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. अवधूत कंपनीचे मनीष कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत राहुल पॅकवेल कंपनीने केलेल्या आरोपांवर सविस्तर खुलासा केलाय. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की 8 वर्षांपूर्वी राहुल पॅकवेलने बांधलेली भिंत कच्चा मटेरियलचा वापर करून तयार करण्यात आली होती, ज्यामुळे भिंत कोसळण्याचा धोका होता. सिमेंटच्या भिंतीसाठी आम्ही आमच्या खर्चाने तयार आहोत. यात अर्धी जागा राहुल पॅकवेलची आणि अर्धी आमची आहे, असे ते म्हणाले. कुलकर्णी यांनी सांगितले की सूर्यवंशी यांनी आधी भिंत बांधण्यास सहमती दर्शवली होती, परंतु काम सुरू झाल्यानंतर त्यांनी अचानक विरोध दर्शवला आणि काम थांबवले, ज्यामुळे अवधूत कंपनीला मोठे नुकसान सहन करावे लागले. आम्ही कायदा हातात घेतला नाही, शिवीगाळ झाली तरी संयम ठेवला, मात्र सत्य जनतेसमोर आणण्याची गरज वाटली, असे कुलकर्णी यांनी नमूद केले. आम्ही अवधूत टेक्नोक्रॅट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आहोत. आमची कंपनी नाशिकमध्ये 40 वर्षापासून काम करते आणि आमचे सर्व इंडस्ट्री एरियामध्ये एक नावलौकिक पण आहे आणि सर्वांबरोबर आमचे सौदार्याचे संबंध पण आहे. काही दिवसांपूर्वी माध्यमामध्ये एक बातमी दिली गेली की आम्ही राहुल पॅकवेलच्या बरोबर आमचं एक भिंतीचं जे काही प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती एक बातमी दिली गेली, जी अर्धी बातमी होती, अर्ध सत्य होतं. जे उरलेली बाजू आहे किंवा उरलेलं जे अर्ध आहे ते मी सांगण्यासाठी इथे आलेलो आहे. आमचा प्लॉट जो आहे तो राहुल पॅकवेलपेक्षा उंचीवर आहे आणि राहुल पॅकवेलनी 8 ते 9 वर्षापूर्वी एक तात्पुरत्या स्वरूपाची भिंत बांधली होती, जी आमच्या काहीच कामाची नव्हती. आमच्याकडचा मातीचा आणि पाण्याचा लोड ती भिंत घेऊच शकली नसते. म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की ही भिंत आपण काढू आणि इथे कॉन्क्रीटची भिंत बांधू. 50% त्यांचं, 50% माझं कॉन्ट्रीब्युशन, 50% भिंत त्यांच्या हाती, 50% माझ्या हाती. हे जग जाहीर आहे, जग राहटी अशीच आहे. पण त्याच्यासाठी पण ते नाहीच म्हणले. हरकत नाही, आमचं काम अडत होतं म्हणून आम्ही 100% पैसे खर्च करण्यासाठी आम्ही तयार झालो. आम्ही फक्त एवढीच रिक्वेस्ट केली की ती भिंत बांधण्यासाठी जी काही छोटीशी जागा लागते मार्जिनल, ती जागा आम्हाला द्या, आम्ही आमची भिंत बांधून घेतो. ती भिंत तुम्हाला पुढचे 25 वर्ष वापरता येईल, आम्हालाही वापरता येईल. सुरुवातीला त्यांनी नाहीच सांगितलं. नंतर MIDCमध्ये, पोलिसांमध्ये आणि राजकीय नेत्यांबरोबर त्यांनी अनेक तक्रारी पण केल्या. पण सर्वांनी त्यांना हेच समजून सांगण्याचा प्रयत्न केला की अवधूत जे काही सांगते आहे ती योग्य बाजू आहे, ते न्याय्य आहे. 1 इंच त्यांची जागा आम्हाला नको आणि आमच्याकडची 1 इंच जागा आम्हाला द्यायची नाही. आता हे झाल्यानंतर कसं तरी करून ते तयार केलं त्यांना की बा चला हरकत नाही, जर 100% पैसे आम्ही खर्च करणार आहे तर आपण पूर्ण भिंत बांधूया. अर्ध काम झालं. आम्ही कॉन्ट्रॅक्टरचे अर्धे पैसे दिले, आम्ही रॉ मटेरियल विकत आणलं, आम्ही आमची मशिनरी तिथे इन्स्टॉल केली, आम्ही अर्ध काम सुरू केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी परत ते सांगायला सुरुवात केली की नाही, आमच्या जागेला हात नाही लावायचा, आमच्या भिंतीला ओरखडा पण नाही आला पाहिजे. जे शक्य नव्हतं. त्यांचा मेन प्रॉब्लेम काय जो आम्हाला जाणवला की त्यांनी त्यांच्या मार्जिनल स्पेसमध्ये भाडेकरू दिले होते, अनधिकृत बांधकाम केलं होतं आणि भाडेकरू दिले होते, जे त्यांना काढावे लागले. आणि ते काढल्यामुळे त्यांचा जो काही एकमेव सोर्स ऑफ इन्कम होता तो बंद झाला आणि त्यामुळे आमच्यावर खूप मोठा अन्याय होतो आहे किंवा आमच्यावर फार मोठी आम्हाला त्रास होतो आहे असं त्यांनी ऊर बडवायला सुरुवात केली. आता ती जे काय आम्ही अर्ज काम करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये पण त्यांनी आणखीन कायदा हातात घेतला. पहिल्यांदा शिवीगाळ केली आमच्या लोकांना, आम्हाला सगळ्यांना. त्यानंतर आमच्यावरती दगड मारले, आमच्या लोकांचं आणि आमच्या मशिनरीचं नुकसान केलं. म्हणजे आम्ही पूर्ण पैसे खर्च करायचे, आम्ही कामगारांचे पण जे काही नुकसान झालं त्याचेही पैसे भरायचे आणि एवढं करून परत माध्यमांना हे सांगायचं की अवधूत कसं आमच्यावर अत्याचार करतं. हे चुकीचं आहे. ही उरलेली अर्धी आणि खरी बाजू आहे, ही तुमच्यापर्यंत यावी याच उद्देशाने आम्ही तुमच्याकडे आलो होतो. अवधूत कंपनीला आम्ही इथे प्रेझेंट केलेलं आहे. या प्रकरणात अद्याप पोलिसात तक्रार न करता त्यांनी संवाद साधण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून घटनास्थळाची खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचेल.
कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना या मुद्द्यावर सुस्पष्ट माहिती दिली आहे, ज्यामुळे या वादाच्या पार्श्वभूमीवर अधिक स्पष्टता येईल. अवधूत कंपनीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी माध्यमांना धन्यवाद दिले आणि सत्यता सर्वांसमोर आणण्याची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या. निर्मला गायकवाड, दक्ष न्यूज, नाशिक.